जमा करा पास घेतलंच ना सगळं अरे घेतोय ना पडळकर साहेब काय झालं सर? अरे नाही मला काय माहिती नाही काय झालं एकंदर आम्ही थांबलो इथं गेट वर. हा काय झालं होतं काय माहित नाही तरी पण काय झालं? अरे माहित पडळकर साहेब काय झालं? चल चल मला काय शिवीगाळ केली होती तुम्ही पण प्रत्युत्तरात शिवीगाळ केली यानंतर आज नितीन देशमुख राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि काय प्रसाद म्हणजे तुमच्या स्टाईल असं म्हणा त्याला जाऊन भेटा बाबा मला काय विषय माहिती काय झालं पडळकर ऍक्शन मोड मध्ये असं म्हणावं तर सांगा. अरे बाबा मला काय माहिती गोपीचंद पडळकर साहेब तुम्ही ऍक्शन मोड मध्ये असं म्हणावं तिथं त्याला भेटा की जाऊन बघा तिथं काय झालं. काय झालं काय नेमकं पण मारामारी झाली असं बोललं. विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे. मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवारपूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो. इसलिए मैं महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष और सभापति इनके पास मैं दिलगिरी व्यक्त करता हूँ. घडलेली घटना अतिशय चुकीची आहे. अशा प्रकारे इथे घटना घडणं हे बिलकुल योग्य नाही. या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो. त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे.